भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचं हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकतो. पण कधी विचार केलाय का? हे फक्त आध्यात्मिक वाक्य आहे की यामागे सायन्स पण आहे? स्वामी चरित्र सारामृतामध्ये अनेक कथा येतात. दादाबुवा, बाळाप्पा, स्वामी सूत या सगळ्यांनी एक गोष्ट कॉमन केली: श्रद्धा आणि विश्वास ठेवला. आणि ज्या क्षणी त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला, त्यांच्या आयुष्यात बदल घडले. पण जिथे विश्वास होता तिथे चमत्कार झाले, आणि जिथे संशय आला तिथे परिणाम उलट झाले. आता एक गोष्ट ऐका. एका व्यक्तीला सापाने दंश करून मृत्यूदंड देण्यात आले. त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि फक्त 2 टोकदार वस्तूंनी त्याला टोचलं, आणि काही वेळातच तो माणूस मृत पावला. त्यानंतर तपासणीमध्ये त्याच्या शरीरात सापाचं विष सापडलं. साप तर नव्हता, दंशही नव्हता, पण विश्वास होता. मानसशास्त्र आणि मेडिकल सायन्समध्ये याला प्लेसिबो इफेक्ट म्हणतात. म्हणजे माणूस ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो त्याचा परिणाम त्याच्या मन आणि शरीर दोन्हीवर होतो. उदाहरणार्थ, काही वेळा डॉक्टर रुग्णांना साध्या साखरेच्या गोळ्या देतात, पण सांगताना सांगतात, तुम्ही बरे व्हाल. आणि आश्चर्य म्हणजे ते खरंच बरे व्हायला लागतात. म्हणजे काय? तुमचा विश्वास, तुमचा विचार हेच तुमची रियालिटी तयार करतात. आज अनेक विद्यार्थी म्हणतात, मी नाही करू शकत, माझ्याकडून होत नाही. आणि हळूहळू ते खरंच थांबतात. पण जर त्याच क्षणी ते स्वतःला सांगायला लागले, मी करू शकतो, मी प्रयत्न करतो, तर त्यांचा मेंदू बदलायला सुरुवात करतो. स्वामी काय सांगतात? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेवा, स्वतःवर आणि त्या अदृश्य शक्तीवर भरवसा ठेवा. विद्यार्थ्यांनो, तुमचं फ्युचर तुमच्या विश्वासावर उभा आहे. भीती ठेवली तर भीती वाढेल, विश्वास ठेवला तर ताकद वाढेल. आणि पालकांनो, तुमच्या एका वाक्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढू शकतो किंवा पूर्णपणे तुटूही शकतो. म्हणून आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा: विश्वास ठेवा, स्वतःवर आणि त्या अदृश्य शक्तीवर. स्वामी समर्थांची ही एक ओळ आजही विज्ञानाशी किती जुळते: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कॉमेंटमध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्या विषयावर लवकरात लवकर व्हिडिओ प्रकाशित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच तुम्हाला स्वामी समर्थांविषयी एखादा अनुभव, प्रसंग किंवा काही माहिती असेल तर तेही कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. जर तुमच्या मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन, अभ्यासात लक्ष न लागणे, आत्मविश्वास कमी होणे, राग वाढणे किंवा वागणुकीत अचानक बदल दिसत असतील तर अशा समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्यावर फक्त गोळ्या औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा योग्य मानसशास्त्रीय समुपदेशन घेणे अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी शिवाचार्य समुपदेशनच्या अधिकृत क्रमांक 9619638573 वर तुम्ही फोन किंवा व्हॉट्सॲप करून संपर्क साधू शकता. लवकरच एका नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूया. धन्यवाद.